हिंदू, कालच राज ठाकरे म्हणले, मुद्देच राहिले नाहीत. पोलोगामा घडवला हे राज ठाकरे बोलले, मी नाही बोललो. काल तो मुद्दा होता. पहिली मोदी लाट होती असं तेच सांगतात. आता लाटबीट राहिली नाही, आता जनतेची लाट आहे, पुणेकरांची लाट आहे. कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना विजय मिळवता आला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच काँग्रेसने थेट त्यांना खासदारकीची उमेदवारी देखील दिली आणि त्यानंतर सुरू झाला रवींद्र धंगेकर यांचा प्रचार सोहळा. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. धंगेकर माझ्यासोबत आहेत. इतक्या दिवसांपासून तुम्ही प्रचार करताय. पोटनिवडणुकीचा प्रचार वेगळा होता, लोकसभेचा प्रचार वेगळा आहे. काय या प्रचारात तुम्हाला जाणवलं? गेली महिनाभर मी पुणे शहरात फिरतोय. वाड्यावरच्या असतील, सोसायट्या असतील, सार्वजनिक ठिकाणी जे पुणे शहरात काही वास्तू असतील, ह्या सगळ्यांना मी महिन्याभरात भेट दिली. आणि मी 30 वर्ष पुण्यात काम करताना हा माझा पुणे शहरामध्ये संपर्क हे सगळ्यांना माहिती. परंतु ह्याच्यामध्ये लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांना आता ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना खोटे आश्वासन देऊन समाजाला फसवण्याचं काम केलं, त्याचा उद्रेक लोकांमध्ये दिसून आला आहे. आणि त्याचा परवा त्या मतदानाच्या रूपाने आपल्याला दिसेल, हा माझा विश्वास आहे. पण विरोधकांकडनं देवेंद्र फडणवीस असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रातले अनेक मंत्री पुण्यात येऊन गेले, त्यांच्या सभा झाल्या, याचा काही प्रभाव तुमच्यावर पडेल? निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो का मतदारांवर? बघा, मतदार राजा हा राजा असतो. तो पुणेकर शोधणे आहेत. मोदी आले, देवेंद्र फडणवीस 4 दिवस पुण्यात आहेत, बाकीची लोक येत आहेत, सभा घेत आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे 3 लाखांनी निवडणार, 4 लाखांनी निवडणार, 5, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या समोर एवढी फौज उभी करण्याचे कारण काय? आणि पुणेकर तयारीत आहेत, कारण मी पुणेकरांचा उमेदवार हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि पुणेकरांचे नाव माहिती असणारा मी उमेदवार आहे. त्यामुळे आता त्यांच्या लक्षात आलं की आपला पराभव चित्र दिसते. आणि ह्याच्यात अनेक कारण आहेत. मग त्यांनी सगळं स्क्रिप्ट MIMला तेच देतात पुणे शहरामध्ये. आणि MIMचा उमेदवार त्यांचाच आहे. म्हणजे त्यांना विजयासाठी MIM पक्षाची मदत घ्यावी लागते. ह्याच्या पुढचं काय, त्यांचा पराभव अटळ आहे. कारण शेवटी त्यांच्या पक्षातून त्यांना काहीच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर माननीय राजसाहेबांना बी घेऊन यावं लागलं त्यांना. म्हणजे त्यांचा पराभव अटळ आहे. आणि पराभव दिसताना मग त्यांना सगळ्यांच्या, ज्या राजसाहेबांना गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस कशा शब्दाने बोललेत हे महाराष्ट्र विसरला नाही. आम्ही त्या पक्षामध्ये होतो. पण ज्या पद्धतीने राजसाहेबांची त्यांची भाषा कशा पद्धतीनं ते बोललेत, आता ते मी बोलू शकत नाही. अशा पद्धतीनं राजसाहेबांना हिनवायचं काम त्यांनी 10 वर्ष केलं. त्यांच्यात पाय पाडायची वेळ आज ह्यांना आली. त्यांच्याशिवाय आपण विजय होऊ शकत नाही. MIM शिवाय विजय होऊ शकत नाही. मग MIMला जो काय लागणारं सगळं स्क्रिप्ट जे काय लागणार ते सगळं पुरवण्याचं काम करत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ पुणे शहरामध्ये त्यांचा उमेदवार पडणार हे निश्चित झालेलं आहे. आणि राजसाहेब जरी काल आले तर ते म्हणले नाही कमळाला मत द्या म्हणून. कारण पुढच्या 6 महिन्यांनी रेल्वे इंजिनचे उमेदवार उभे राहणार आहेत, विधानसभेला उभे राहणार आहेत, महानगरपालिकेला उभे राहणार आहेत. आणि ही युती काही करणार नाही. त्यांनी मित्रपक्षालाच पहिल्यांदा मातीत घालायचं काम केलं, तर बाकीच्यांना काय घेणार आहे? आणि ज्या पद्धतीनं आजचं राजकारण आहे, पुणेकर सुज्ञ आहेत. शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज या पुण्यामध्ये राजकारण करताना सर्व जाती घटकाला, समाजाला पुणेकरांनी न्याय दिलेला आहे. पुणेकरांनी त्यांना एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. म्हणजे आज पुण्याचे खासदार बघितले असेल तर कलमाडी झाले, प्रदीप रावत झाले, विठ्ठल तुपे झाले, बापटसाहेब झाले, त्या अनिल शिरोळे साहेब झाले, अनेक झालेत. पण सर्व विविध विचाराची लोक पुण्याने प्राधान्य दिले. एकाच माणसाला कधी त्यांनी कंटिन्यू त्यांना निवडून दिलेलं नाही. पण सर, दुसऱ्या बाजूला विरोधकांनी तुमच्या सुरुवातीच्या प्रचाराच्या काळात तुमच्या शिक्षणावर मुद्दा काढला. तुम्ही अशिक्षित आहात, कमी शिक्षित आहात असं देखील बोलले. त्याच्यानंतर तुमच्याकडे विकासाला मुद्दे नाही आहेत, तुम्ही विकास काय करणार, कसब्याचा पॅटर्न संपूर्ण पुणे शहरात राबवला जाणार नाही, अशा या टीका केल्या होत्या. नाही, बघा, विकासाचा पॅटर्न हे 10 वर्ष पुणेकरांनी बघितलं नाही, देशाने बघितले. त्यांनी भूल थापा देऊन ही सत्ता आणलेली. हिंदू, कालच राज ठाकरे म्हणले, मुद्देच राहिले नाहीत. पोलोगामा घडवला हे राज ठाकरे बोलले, मी नाही बोललो. काल तो मुद्दा होता. पहिली मोदी लाट होती असं तेच सांगतात. आता लाटबीट राहिली नाही, आता जनतेची लाट आहे, पुणेकरांची लाट आहे. आणि पुणेकर सुज्ञ आहेत. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं की यांनी आपल्याला फसवलं आहे, तर ह्या फसवणीला उत्तर ही 13 तारखेला मतदानातून मिळणार आहे.
पण मग आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उपमुख्यमंत्र्यांसही अनेक मंत्री जे आहेत ते पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यांना कुठेतरी भीती वाटत असावी म्हणून ते इथं आलेत का काही वेगळं कारण असं? बघा, त्यांना MIMची मदत घ्यावी लागते, राजसाहेबांची मदत घ्यावी लागते. म्हणजे जे पुणे शहरामध्ये आमचा बालेकिल्ला आहे 3 लाखांनी आणि 5 लाखांनी येणाऱ्या गप्पा मारणारी लोक कुठे गेली? पुणेकरांवर गृहीत धरून जर कोण राजकारण करणार असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला आहेच आहे. आणि पुणेकरांचा मी उमेदवार आहे. मी विधानसभेत आलो, मी विधानसभेत बोललो का? पुणे शहराच्या प्रश्नावर बोललो, मी रिक्षा चालक महामंडळावर बोललो, अंमली पदार्थ बोललो, पुण्याच्या गुन्हेगारी बोललो, कोयता गँगवर बोललो, मेट्रोवर बोललो, पर्यावरणावर बोललो, वेताळ टिकडे असेल, तुमची बालभारती असेल त्याच्यावर बोललो, निसर्गावर बोललो, नदी सुधार योजनेवर बोललो. म्हणजे कुठलेही प्रकल्प जे आहेत त्याला गती देण्याचं काम मी करणार आहे. कारण राजसाहेबांनी सांगितलं की पुणे भकास झाले आणि भकास करणारे हीच लोक आहेत. आणि हेच भाषण महानगरपालिकेला इंडिपेंडंटला हेच असणार आहे. आणि राजसाहेबांनी कमळाला मत द्या म्हटलेच नाही. त्यांनी पुढचा त्यांचा अजेंडा राबवला आहे, विधानसभेचा आणि लोकसभा महानगरपालिका. मग एवढे मोठे नेते येणं, तुमच्याकडे देखील काँग्रेसचे विदर्भातले अनेक आमदार इथे आलेले आहेत, त्यांच्याकडनं स्वतः फडणवीस कालपासून पुण्यात मुक्कामी आहेत. भाजप एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर मतं मागताना दिसतंय. यंदा मताधिक्य त्यांना अधिक मिळेल, रेकॉर्ड ब्रेक होईल, त्यांना मार्जिन खूप जास्त मिळेल असा त्यांचा दावा आहे. मतं खरंच त्यांना पडतील? मी परत म्हणलो, पुणेकरांना कोणी गृहीत धरलं नाही पाहिजे. मतदार राजा ह्या त्याला सुज्ञ आहे, त्याला चांगलं कळतं. आणि सगळे देवेंद्र फडणवीस अजून काय 5-50 नेते असले तर पुण्यात त्यांनी आणावेत, हे माझं मत आहे. आणि पुणेकर त्याला उत्तर देतील. हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला त्यांनी आश्वासनं दिली, मग त्यांनी आश्वासन काय दिली तर मी मुळशी टाटा धरणाचं पाणी आणून 10 वर्षापासून पुण्याला सांगतात, मतं घेत आहेत. आज मराठा समाजाला 40 दिवसामध्ये आरक्षण देऊ हे बोललेत, मी नाही बोललो. पहिल्या कॅबिनेटला देऊ, धनगर समाजाला देऊ, OBCला देऊ. आज ढोरासारखं ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये चिरडण्याचं काम केलं. जरांगे पाटलाची SIT लावली. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना हा महाराष्ट्र विसरलेला नाही आहे. दिल्लीच्या तख्ताला हलवण्याचं काम छत्रपतींनी केलं ना, छत्रपतींचा महाराष्ट्र. म्हणजे एवढे मोठे नेते भाजपचे येऊन पुण्यात काही फरक पडणार नाही असं तुमचं? विधानसभेला बी आले होते ना. विधानसभेला अमित शहापासून तर देवेंद्र फडणवीसपासून सगळे मुक्कामाला होते. त्यावेळेला काय झालं नाही. आणि त्यावेळेला करोडो रुपये वाटूनसुद्धा पुणेकरांनी त्यांना भीक घातली नाही. आज ट्रकभर पैसे पुणे शहरात आलेत तरी पुणेकर भीक घालणार नाही. माझा विश्वास आहे पुणेकरांवर आणि जनतेवर. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ते उभे राहतील आणि मला लोकसभेत पाठवतील हा माझा विश्वास आहे. माझा कुठलाही किंचभरसुद्धा मी विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल पुणेकरांची बाजू जिथं मांडता येईल तिथं मी मांडली. आणि पुणेच्या विकासासाठी, पुण्याच्या जज्वल इतिहास, पुणे शहराचं विद्येचं माहेरघर, पर्यटन केंद्र, पुणे सांस्कृतिक भूमी, पुणे शहरामध्ये असणारं आमचं पेन्शनर पुणे शहर, छत्रपतींचं पुणे, आमचं हे पुण्याच्या इतिहासाची परंपरा हे ठेवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून जेवढी करता येईल तेवढी ताकदीने केल्याशिवाय मी राहणार नाही. आपण बघू शकतो की दंगेकरांनी विश्वास व्यक्त केला आहे की भाजप किंवा महायुतीचे कितीही मंत्री पुण्यात आले तरी कसबा पोटनिवडणुकीत जे झालं त्याचीच पुनरावृत्ती पुणे लोकसभेमध्ये होईल आणि मीच खासदार म्हणून निवडून येईल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.